वेलकम स्टुडंट्स. 11 सायन्सच्या फिजिक्सचा आपण सेकंड चॅप्टर आता बघणार आहोत. फर्स्ट चॅप्टर आपण शिकलोय युनिट्स अँड काय मेजरमेंट, आणि सेकंड चॅप्टर आपल्याला शिकायचं आहे मॅथेमॅटिकल मेथड्स. आता मॅथेमॅटिकल मेथड्स म्हणजे काय की मेजरमेंट करण्यासाठी ज्या मेथड्स वापरल्या जाणार आहे त्या मॅथेमॅटिकल मेथड्स. मग त्या मेथड कोणत्या आपण काय करणार माहित आहे, त्या मेथड कशा आहेत त्याच्यासाठी एक्झाम्पल घेणार आहोत. बघा इकडे समजा मी दोन क्वांटिटी तुमच्या समोर घेतोय. फर्स्ट क्वांटिटी इज स्पीड अँड सेकंड क्वांटिटी इज वेलोसिटी. म्हणजे दोन क्वांटिटी घेतल्या मी, कोणत्या? स्पीड आणि वेलोसिटी घेतली. तर स्पीड आणि वेलोसिटी मध्ये काय फरक आहे? जनरली बघा मुलांना असं वाटतं की स्पीड आणि व्हेलॉसिटी सेम आहे. मी एक एक्झाम्पल देतो तुम्हाला. समजा आपण बाईक चालवतो, कार चालवतो, तर त्या बाईकमध्ये किंवा कारमध्ये स्पीड मीटर असतं, बरोबर? त्या स्पीड मीटरमध्ये स्पीड दिसतं. स्पीड काय दिसतं? गाडी 40 किलोमीटर पर आवर स्पीडने चालली आहे का 100 किलोमीटर पर आवर स्पीडने चालली आहे, हे स्पीड मीटरमध्ये दिसतं. दॅट इज नॉट व्हेलॉसिटी मीटर. व्हेलॉसिटी मीटर नसतं, ते काय असतं? स्पीड मीटर असतं. मग स्पीड मीटर काय दाखवतं? स्पीड मीटर फक्त स्पीडच दाखवतं, म्हणजे मॅग्निट्यूड दाखवतं. समजा एखादी गाडी 100 किलोमीटर पर आवर म्हणजे एका तासाला 100 किलोमीटर ह्या स्पीडने चाललेली आहे, तर 100 किलोमीटर पर आवर हे फक्त काय झालं? त्याचं मॅग्निट्यूड झालं. मग तुम्ही म्हणाल की आणखी काय असतं? तर आणखी काय असतं? समजा 100 किलोमीटर पर आवर या स्पीडने एखादी गाडी चाललेली आहे, पण आपल्याला त्या गाडीचा पाठलाग करायचा आहे, तर मग ती गाडी कोणत्या दिशेला गेली हे आपल्याला माहित पाहिजे, तर आपण त्याचा पाठलाग करू शकतो. म्हणजे स्पीड आपल्याला म्हणजे मॅग्निट्यूड मिळालं, आणि मॅग्निट्यूड व्यतिरिक्त अजून कोण आहे? डायरेक्शन आहे. मग मॅग्निट्यूड आणि काय डायरेक्शन या दोन गोष्टीवर आपण मॅथेमॅटिकल मेथड ज्या आहेत त्या दोन प्रकारामध्ये आपण डिवाइड करणार आहोत. स्केलर क्वांटिटी अँड काय व्हेक्टर क्वांटिटी. कोणत्या क्वांटिटी? स्केलर क्वांटिटी अँड व्हेक्टर क्वांटिटी. त्याच्या आधी बघा एक्झाम्पल समजावून घेऊ आपण. समजा स्पीड आहे. स्पीड मी कसं दाखवतो पहा. मी इथं लिहिलं 60 किलोमीटर पर आवर. स्पीड काय दाखवलं? 60 किलोमीटर पर आवर. तर 60 किलोमीटर पर आवर हे इतकं काय माहितीये का? हे आहे इतकं मॅग्निट्यूड. काय आहे हे? मॅग्निट्यूड आहे. आणि व्हेलॉसिटी दाखवण्यासाठी मी काय केलं? इथं 60 किलोमीटर पर आवर म्हणजे व्हेलॉसिटी दाखवण्यासाठी सुद्धा मी मॅग्निट्यूड घेतलंय. पण तुम्ही इथपर्यंत असं म्हणाल की हे दोघं सेम आहे, स्पीड आणि व्हेलॉसिटी मध्ये काही डिफरन्स दिसत नाहीये. मग मी पुढे परत असं लिहिणार की कार 60 किलोमीटर पर आवर या स्पीडने चाललेली आहे, पण ती कुठून कुठे चालली त्याची डायरेक्शन देतोय मी. फ्रॉम ईस्ट टू वेस्ट. ईस्ट डायरेक्शन कडून कोणत्या डायरेक्शन कडे चाललेली आहे? वेस्ट कडे. तर फ्रॉम ईस्ट टू वेस्ट हे काय झालं? फ्रॉम ईस्ट टू वेस्ट इज द डायरेक्शन अँड 60 किलोमीटर पर आवर इज द मॅग्निट्यूड. म्हणजे बघा आता इकडे व्हेलॉसिटी रिप्रेझेंट करायला आपल्याला मॅग्निट्यूड लागतंय ऍज वेल ऍज डायरेक्शन लागतंय, आणि स्पीड रिप्रेझेंट करायला आपल्याला फक्त मॅग्निट्यूड लागतंय, डायरेक्शनची गरज नाहीये. मग ज्याच्यामध्ये जी क्वांटिटी कम्प्लिटली रिप्रेझेंट करायला म्हणजे एखादी क्वांटिटी जी आहे ती पूर्णपणे व्यक्त करायला नुसतं मॅग्निट्यूडच लागत असेल तर ती स्केलर क्वांटिटी. आणि एखादी क्वांटिटी कम्प्लिटली रिप्रेझेंट करायला नुसतं मॅग्निट्यूड नाही तर मॅग्निट्यूड बरोबर डायरेक्शन पण लागते, तर ती कोणती क्वांटिटी? व्हेक्टर क्वांटिटी. म्हणजे दोन क्वांटिटी झाल्या. तर त्यात बघा आता मी समोर इथं लिहिलं, समजा काय लिहिलं?
स्केलर क्वांटिटी, स्केलर क्वांटिटी अँड सेकंड घेतोय मी व्हेक्टर क्वांटिटी, व्हेक्टर क्वांटिटी म्हणजे स्केलर आणि व्हेक्टर ह्या दोन प्रकारच्या क्वांटिटी आहेत. तर मला तुम्ही सांगा की एखादी क्वांटिटी कम्प्लिटली रिप्रेझेंट करायला नुसतं मॅग्निट्यूडच आपल्याला गरजेचं असेल तर ती कोणती क्वांटिटी? स्केलर क्वांटिटी. आणि एखादी क्वांटिटी आपल्याला कम्प्लिटली रिप्रेझेंट करण्यासाठी नुसत्या मॅग्निट्यूडने होत नाही तर आपल्याला त्याची डायरेक्शन पण सांगावी लागते. तर ती कोणती क्वांटिटी म्हणायची? मग ती व्हेक्टर क्वांटिटी. मग आपल्याला समजा डेफिनेशन बनवायचे असेल तर बघा, आता पहिल्यांदा डेफिनेशन आपण कोणत्या क्वांटिटीची घेऊया? मग स्केलर क्वांटिटीची. आणि स्केलर क्वांटिटी रिप्रेझेंट करायला फक्त काय लागलं? मॅग्निट्यूड. मग डेफिनेशन बघा आता, द फिजिकल क्वांटिटी म्हणजे कोण? स्पीड. द फिजिकल क्वांटिटी विच कॅन बी कम्प्लिटली रिप्रेझेंटेड, फिजिकल क्वांटिटी विच कॅन बी कम्प्लिटली रिप्रेझेंटेड बाय इट्स मॅग्निट्यूड. काय? द फिजिकल क्वांटिटी विच कॅन बी रिप्रेझेंटेड बाय इट्स मॅग्निट्यूड ओनली इज नोन ॲज स्केलर क्वांटिटी. आणि स्पीड हे त्याचं आपण एक्झाम्पल लिहिलेलं आहे. आणि सेकंड क्वांटिटी कोणती? व्हेक्टर क्वांटिटी. तर काय सांगेल मी आता? द फिजिकल क्वांटिटी विच कॅन बी कम्प्लिटली रिप्रेझेंटेड बाय बोथ, कोण बोथ? बोथ मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन इज नोन ॲज व्हेक्टर क्वांटिटी. म्हणजे व्हेक्टरसाठी लागतंय काय? दोन्ही पण मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन. आणि स्केलरसाठी लागतंय काय? फक्त मॅग्निट्यूड. आता मी तुम्हाला इथं हे सांगेल, पहा काय सांगेल. आणखी जर एक्झाम्पल द्यायचे झाले याचे तर काय काय एक्झाम्पल देईल पहा मी आणखी. या ठिकाणी वर्क डन एक्झाम्पल घेतोय मी. कोणतं एक्झाम्पल? वर्क डन. म्हणजे वर्क डन घडलं त्याच्याकरता फक्त मॅग्निट्यूडची गरज आहे, डायरेक्शनची नाही. त्याच्यानंतर वर्क डन नंतर मी काय घेतलं? एनर्जी. तर एनर्जी रिप्रेझेंट करायला नुसत्या मॅग्निट्यूडची गरज आहे, डायरेक्शनची गरज नाही. आता व्हेक्टर क्वांटिटी मध्ये एखादी क्वांटिटी रिप्रेझेंट करायला म्हणजे कम्प्लिटली रिप्रेझेंट करायला मॅग्निट्यूड पण पाहिजे आणि डायरेक्शन पण पाहिजे. अशा कोणत्या क्वांटिटी आहेत? तर मी त्याचा आणखी एक्झाम्पल देतोय. काय? फोर्स. काय एक्झाम्पल दिलं मी? फोर्स एक्झाम्पल दिलं. किंवा अजून आपण ऍक्सेलरेशन घेऊ शकतो. म्हणजे बरेच एक्झाम्पल आपल्याला स्केलरचे देता येतील आणि व्हेक्टरचे पण देता येतील. तर डेफिनेशन आपल्याला लास्ट टाइम घ्यायचे आणि आपल्याला पुढे सरकायचं. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ स्केलर क्वांटिटी? द फिजिकल क्वांटिटी which can be completely represented by its magnitude only is called as scalar quantity. What is vector quantity? The physical quantity which can be completely represented by both magnitude and direction. ओके. आता मी एक करेल इथं. समजा मी हे एक मॅग्निट्यूड घेतोय 60 किलोमीटर पर आवर. हे मी मॅग्निट्यूड घेतला. तर हे मॅग्निट्यूड म्हणजे नेमकं काय बघायचं? मॅग्निट्यूड मध्ये हा 60 कोण आहे? मॅग्निट्यूड मध्ये हा 60 म्हणजे नंबर आहे. आणि किलोमीटर पर आवर हे कोण आहे? हे आहे युनिट. म्हणजे याचा अर्थ मॅग्निट्यूड तयार व्हायला नंबर आणि कोणाचं कॉम्बिनेशन येतं? युनिटचं. नंबर लिहायचा त्याच्यानंतर युनिट लिहायचं. तर मग आपण आता डेफिनेशन बघा बोर्डवरती बघूया. स्केलर क्वांटिटी. स्केलर क्वांटिटी कोणत्या क्वांटिटीला म्हणायचं? की जी क्वांटिटी कम्प्लिटली रिप्रेझेंट करायला काय लागतं? तिचं फक्त मॅग्निट्यूड लागतं. मग बघा, द फिजिकल क्वांटिटीज which can be
कम्प्लिटली डिस्क्राइब, फिजिकल क्वांटिटी की ज्या कम्प्लिटली डिस्क्राइब होतात कशाने, बाय देअर मॅग्निट्यूड आर कॉल्ड स्केलर्स. ओके. आणि एक्झाम्पल बघा, डिस्टन्स ट्रॅव्हल्ड म्हणजे नुसतं डिस्टन्स, वर्क डन आणि एनर्जी हे झाले कोणाचे, स्केलर क्वांटिटीचे एक्झाम्पल्स. आणि आता व्हेक्टर क्वांटिटी मध्ये बघा, व्हेक्टर क्वांटिटी जर आपल्याला कम्प्लिटली डिस्क्राइब करायची राहिली तर त्याच्याकरता काय लागतं, मॅग्निट्यूड लागतं. आणि मॅग्निट्यूड बरोबरच काय लागतं, डायरेक्शन सुद्धा लागते. म्हणजे फिजिकल क्वांटिटीज विच नीड, अशा फिजिकल क्वांटिटी की त्यांना कशाची गरज आहे, फिजिकल क्वांटिटी विच नीड मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन, मॅग्निट्यूड आणि त्याचप्रमाणे त्याची डायरेक्शन पण लागते फॉर देअर कम्प्लीट डिस्क्रिप्शन, म्हणजे पूर्णपणे डिस्क्राइब करायला. म्हणजे एखादी फिजिकल क्वांटिटी पूर्णपणे डिस्क्राइब करायला मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन दोघांची गरज लागते. त्या क्वांटिटीला काय म्हणायचं, व्हेक्टर्स. बघा, व्हेक्टर्स म्हटलं तरी चालेल किंवा व्हेक्टर क्वांटिटीज म्हटलं तरी चालू शकतं. बघा लास्ट टाइम, फिजिकल क्वांटिटीज विच नीड मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन फॉर देअर कम्प्लीट डिस्क्रिप्शन आर कॉल्ड ॲज व्हेक्टर्स. एक्झाम्पल आहे त्याचं वेलोसिटी, फोर्स, डिस्प्लेसमेंट एक्सेट्रा. आता आपण काय करूया, स्केलर क्वांटिटी आणि व्हेक्टर क्वांटिटी याच्यामधला डिफरन्स बघूया, म्हणजे डिस्टिंग्विश बिटवीन स्केलर्स अँड व्हेक्टर्स. बघा इकडे आपण लेफ्ट कॉलमला काय घेतलं, स्केलर्स, आणि राईट कॉलमला काय घेतलं, व्हेक्टर घेतला. आणि आता आपण फर्स्ट पॉइंट घेतोय. तर आपल्याला डेफिनेशन मध्ये जे माहित होतं की स्केलर क्वांटिटी कम्प्लिटली रिप्रेझेंट करायला फक्त मॅग्निट्यूड लागतं, आणि व्हेक्टर क्वांटिटी रिप्रेझेंट करायला नुसतं मॅग्निट्यूड नाही तर मॅग्निट्यूड पण लागतं आणि त्याचबरोबर डायरेक्शन सुद्धा लागते. म्हणजे फर्स्ट पॉइंट काय झाला डिस्टिंग्विशचा स्केलर क्वांटिटी बद्दल, इट हॅज मॅग्निट्यूड ओनली, याला फक्त मॅग्निट्यूड आहे. आणि व्हेक्टर क्वांटिटीला काय आहे, इट हॅज मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन, मॅग्निट्यूड पण आहे आणि डायरेक्शन पण आहे. सेकंड पॉइंट बघा, समजा आपण दोन स्केलर क्वांटिटी घेतल्या, कशा, समजा मी घेतलं 20 kg आणि 10 kg, बरोबर. मग 20 kg आणि 10 kg यांची आपल्याला ऍडिशन करता येईल ना, किती होईल ती 30 kg. म्हणजे याचा अर्थ काय की स्केलर क्वांटिटी आपल्याला ऍड करता येतात, म्हणजे स्केलर्स कॅन बी ऍडेड, जसं ऍड करता येतात तसं सबट्रॅक्ट सुद्धा करता येतात. म्हणजे स्केलर्स कॅन बी ऍडेड ऑर सबट्रॅक्टेड. कोणत्या पद्धतीने ऍड आणि सबट्रॅक्ट करता येतं हे, अकॉर्डिंग टू द रूल्स ऑफ अल्जेब्रा, बीजगणिताचे जे नियम आहेत त्याच्यानुसार आपल्याला ते ऍड आणि सबट्रॅक्ट करता येतं. आणि व्हेक्टरच्या बाबतीत तसं करता येत नाही, अल्जेब्राच्या रूलने करता येत नाही, तर कशाने करता येतं, व्हेक्टर अल्जेब्रा, नुसतं अल्जेब्रा नाही, व्हेक्टर अल्जेब्रा, किंवा त्यालाच म्हणायचं जॉमेट्रिकल मेथड. म्हणजे बघा, व्हेक्टर क्वांटिटी कशा पद्धतीने ऍड आणि सबट्रॅक्ट करता येतात, व्हेक्टर्स कॅन बी ऍडेड ऑर सबट्रॅक्टेड, म्हणजे ऍड करता येतात किंवा सबट्रॅक्टेड करता येतात. कशा, बाय जॉमेट्रिकल मेथड किंवा त्याला म्हणायचं व्हेक्टर अल्जेब्रानुसार. हा झाला सेकंड डिस्टिंग्विश पॉइंट. आता आपण थर्ड घेणार आहोत. स्केलर क्वांटिटी रिप्रेझेंट करायला स्पेसिफिक रिप्रेझेंटेशन नसतं, तसं व्हेक्टर क्वांटिटी रिप्रेझेंट करायला स्पेसिफिक रिप्रेझेंटेशन असतं. म्हणजे कसं ते पहा, इकडे येतात, इकडे म्हटलं आपण स्केलर क्वांटिटी मध्ये काय म्हटलं, इट हॅज नो स्पेसिफिक रिप्रेझेंटेशन, विशिष्ट रिप्रेझेंटेशन नसतं. तसं व्हेक्टर मध्ये काय असतं माहितीये का, व्हेक्टर आपल्याला ॲरोने दाखवता येतो, आणि हा ब्रॅकेट मध्ये तुम्हाला ॲरो दाखवलेला दिसतो. म्हणजे व्हेक्टर म्हणजे कोण, इट इज रिप्रेझेंटेड बाय सिम्बॉल ॲरो. म्हणजे व्हेक्टर हे ॲरोच्या सिम्बॉलने काय केले जातात, रिप्रेझेंट केले जातात. तसं स्केलर स्पेसिफिक रिप्रेझेंटेशनने दाखवले जात नाही. बघा आता 1, 2, 3 तीन पॉईंट झाले. चौथा पॉईंट आपल्याला बघायचा आहे की चौथ्या पॉईंट मध्ये काय आहे, एका स्केलर क्वांटिटीला दुसऱ्या स्केलर क्वांटिटीने डिवाइड करता येतं. आणि व्हेक्टर मध्ये काय आहे की एका व्हेक्टर क्वांटिटीला दुसऱ्या व्हेक्टर क्वांटिटीने डिवाइड करता येत नाही. म्हणजे काय आलं, द डिव्हिजन ऑफ अ स्केलर बाय अनदर स्केलर इज व्हॅलिड.
म्हणजे एका स्केलरला दुसऱ्या स्केलरने डिवाइड केलं तर जो भागाकार येणार, जो डिव्हिजन येणार तो व्हॅलिड असतो. पण एका वेक्टरला दुसऱ्या वेक्टरने जर डिवाइड केलं तर त्याचा येणारा जो डिव्हिजन आहे तो व्हॅलिड नसतो. बघा परत, द डिव्हिजन ऑफ ए स्केलर बाय अनदर स्केलर इज व्हॅलिड, बट द डिव्हिजन ऑफ अ वेक्टर बाय अनदर वेक्टर इज नॉट व्हॅलिड. आणि एक्झाम्पल स्केलरचे तुमच्या समोर आहेत. लेंथ, मास, टाइम आणि व्हॉल्यूम यांच्यासाठी फक्त मॅग्निट्यूड लागतंय, डायरेक्शनची गरज नाही. समजा मी तुम्हाला म्हटलं की एखाद्या स्केलची लेंथ किती आहे, 1 मीटर लेंथ आहे, बरोबर. मग आपल्याला कळालं लेंथ किती आहे. आपण असं विचारतो का, हा लेंथ आहे 1 मीटर, पण ती कुठं आहे, ईस्टला 1 मीटर आहे का, वेस्टला 1 मीटर आहे का, साऊथला 1 मीटर आहे की नॉर्थला 1 मीटर आहे, असं आपल्याला शंका येते का, नाही. किंवा बघा, मी तुम्हाला विचारलं की तुमचं वेट किती आहे, मग तुम्ही सांगितलं सर 50 kg, कोणी म्हटलं 60 kg. मग समजा 50 kg वेट आपण म्हटलं तर आपण असं विचारतो का, हो 50 kg वेट आहे, पण कुठे येते, ईस्टला 50 kg का वेस्टला 50 kg आहे. डायरेक्शनची काही गरज आहे का, नाही. आणि व्हेक्टरचे एक्झाम्पल्स बघा. डिस्प्लेसमेंट आहे. डिस्प्लेसमेंट कशाला म्हणायचं माहित आहे, डिस्प्लेसमेंट म्हणजे समजा ज्या ठिकाणावर एका ठिकाणावर आपण निघू आणि दुसऱ्या ठिकाणी पोहोचू, तर निघाल्यापासून पोहोचेपर्यंत सरळ अंतर मोजायचं, त्याला काय म्हणायचं, डिस्प्लेसमेंट म्हणायचं. म्हणजे इनिशियल स्टेट पासून फायनल स्टेट पर्यंत जेवढं अंतर असतं ते डिस्प्लेसमेंट. मग इनिशियल स्टेट पासून फायनल स्टेट साठी कोणत्या डायरेक्शनला जायचं, डायरेक्शन गरजेची असते, डिस्प्लेसमेंट. व्हेलॉसिटी आणि पुढचं एक्झाम्पल आहे फोर्स. हे काय बघितलं आपण पहा, तर स्केलर क्वांटिटी आणि व्हेक्टर क्वांटिटी यांच्या डेफिनेशन बघितल्या. नंतर स्केलर क्वांटिटी आणि व्हेक्टर क्वांटिटी यांच्यामध्ये डिस्टिंग्विश पॉइंट्स काय आहेत, फरक काय आहेत ते आपण बघितलं. आता आपण बघणार आहोत की व्हेक्टरला रिप्रेझेंट कसं केलं जातं. व्हेक्टर 2 पद्धतीने रिप्रेझेंट केले जातात. बघा, ग्राफिकली रिप्रेझेंट केले जातात आणि सिम्बॉलिकली रिप्रेझेंट केले जातात. म्हणजे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन अँड सिम्बॉलिकल रिप्रेझेंटेशन अशा 2 प्रकारच्या रिप्रेझेंटेशनचा वापर आपण करतोय. आता समजा मी एक केलं, काय केलं की एक व्हेक्टर दाखवायचं आहे आपल्याला. एखाद्या बॉडीची डिस्प्लेसमेंट आहे, कुठून डिस्प्लेसमेंट आहे, P पासून Q पर्यंत डिस्प्लेसमेंट आहे. म्हणजे एक्झाम्पल जर घ्यायचं झालं आपल्याला इथं समोर, डिस्प्लेसमेंट ऑफ ए बॉडी फ्रॉम P टू Q, म्हणजे एखाद्या बॉडीची P पासून Q पर्यंत जी डिस्प्लेसमेंट आहे ती जर आपल्याला कशाने दाखवायची राहिली, ग्राफिकली म्हणजे ग्राफिकल रिप्रेझेंटेशनने दाखवायची राहिली तर ह्या पद्धतीने दाखवता येते. कशी, P व्हेक्टरचं इथं मध्ये सिम्बॉल दाखवलं म्हणजे एरो दाखवला आणि Q लिहिला, P एरो Q. P एरो Q याचा अर्थ काय, डिस्प्लेसमेंट ऑफ बॉडी फ्रॉम P टू काय, Q. म्हणजे बघा आता हे जे आपण दाखवलं, हा जो एरो दाखवला, हा एरो कोण झाला माहितीये का, हा एरो झाला डायरेक्टेड लाईन सेगमेंट. काय झालं हे, डायरेक्टेड लाईन सेगमेंट. आता मी असं म्हटलं लाईनचा सेगमेंट म्हणजे काय, समजा मी इथं इतका पार्ट घेतला, हा लाईन सेगमेंट आहे, बरोबर. आणि डायरेक्टेड म्हणजे काय की त्याला डायरेक्शन दाखवली, मग याला काय म्हणायचं, डायरेक्टेड लाईन सेगमेंट. म्हणजे डायरेक्टेड लाईन सेगमेंटच्या साहाय्याने व्हेक्टर आपल्याला कसा रिप्रेझेंट करता येतो, ग्राफिकली. बघा, व्हेक्टर इज ग्राफिकली रिप्रेझेंटेड बाय डायरेक्टेड लाईन सेगमेंट, किंवा त्यालाच म्हणायचं आपण काय, एरो म्हणायचं. एक्झाम्पल आपण बघितलं. आता सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन. सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन कसं, समजा एखादा व्हेक्टर आहे, व्हेक्टर ए, इकडे दाखवतो मी तुम्हाला. हा कोण आहे, व्हेक्टर ए, आणि याचा आपल्याला फक्त मॅग्निट्यूड दाखवायचंय. समजा मॅग्निट्यूड दाखवायला आपण काय करणार, असं मॉड्युलसचं साइन काढणार आणि आतमध्ये काय लिहिणार, व्हेक्टर ए लिहिणार. म्हणजे व्हेक्टर ए ला जर मॉड्युलस मध्ये टाकलं तर याचा अर्थ फक्त मॅग्निट्यूड होतो. किंवा मग मॉड्युलस जर काढायचा नसेल तर मग नुसता काय काढायचा, ए हा सिम्बॉल काढायचा, याचा अर्थ मॅग्निट्यूड होतो, याचा अर्थ मॅग्निट्यूड आहे आणि याचा अर्थ बोथ मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन आहे. बघा, सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन. सिम्बॉलिकली अ व्हेक्टर इज रिप्रेझेंटेड बाय, म्हणजे सिम्बॉलिकली व्हेक्टर हा कशाने रिप्रेझेंट केला जातो, बाय सिंगल लेटर. सिंगल लेटर म्हणजे नुसता ए ने.
सिंगल लेटर विथ अन एरो अबोव इट, सिंगल लेटर ए आहे आणि त्याच्यावरती एरो आहे, म्हणजे सिंगल लेटर विथ अन एरो अबोव इट, सिंगल लेटर विथ अन एरो अबोव इट. चला असं रिप्रेझेंट करायचं. मग आता द मॅग्निट्यूड ऑफ व्हेक्टर ए, व्हेक्टर ए चं मॅग्निट्यूड कसं डिनोट केलं जातं आहे? मॅग्निट्यूड ऑफ व्हेक्टर ए इज डिनोटेड बाय मॉड्युलस व्हेक्टर ए किंवा नुसता ए याने डिनोट केलं जातं. हे आपण बघितलं काय माहित आहे की स्केलर व्हेक्टर डेफिनेशन झाली, त्यांच्यामधला डिस्टिंग्विश पॉइंट्स आपण त्यामधले शिकलो आणि व्हेक्टरचं जे रिप्रेझेंटेशन आहे ते ग्राफिकली आणि सिम्बॉलिकली कसं केलं जातं ते आपण बघितलं. याचा पुढचा टॉपिक आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघू.